मित्रो, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ओळख जगभरती आहे. पण या कामाबरोबरच पूर्वी विष्णूशास्त्री चिपळूणकर नावाच्या विद्वान गृहस्थांनी असं मत नमूद केलं होतं की महाराष्ट्रामध्ये ज्याला ज्याला समाजकार्य करायचं आहे त्यांनी दोन साधनांचा वापर केला पाहिजे. पहिलं साधन आहे रचना. रचना म्हणजे संस्थांची निर्मिती. आणि दुसरं साधन आहे रचना. रचना म्हणजे लिहिणं किंवा बोलणं. आपण जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनचरित्राकडे बारकाईनं बघितलं तर या रचना आणि रचना या दोन्ही साधनांचा उपयोग समाज जागृत करण्यासाठी, समाज संघटित करण्यासाठी त्यांनी केला. अर्थात स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पत्रकारितेमधलं योगदान देखील मोठं आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातली वर्तमानपत्र ही प्रामुख्यानं आपल्या मताचा प्रचार करण्यासाठी, स्वयंसमर्थनासाठी आणि चळवळी उभा करण्यासाठी होती. त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे युगपुरुष होते. मग आपल्याला माहितीच आहे युगपुरुष आपण कोणाला म्हणतो, तर जो पुरुष आपल्या काळातल्या समस्या समजून घेतो, त्या समस्यांच्यावरती उपाय शोधतो आणि हे उपाय अंमलात आणणाऱ्या समर्थकांचं एक मोठं कार्यकर्त्यांचं मोहर किंवा जाळं निर्माण करतो. ह्या तिन्ही आघाड्यावरती आंबेडकर कार्यरत होते आणि म्हणून आपल्या मतप्रचारार्थ, समाज जागृतीसाठी, समाजाच्या प्रश्नासाठी वातावरण निर्मिती व्हावी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1905 वर्तमानपत्र सुरू केली. या सगळ्या नियतकालिकामध्ये भाकरी मागितली की दगड देणाऱ्या प्रस्थापित संस्कृतीला विरोध करणं हे त्यांच्या वृत्तपत्रीय लेखनाचं मुख्य सूत्र होतं. त्यांची पत्रकारिता जी होती ती म्हणजे एक प्रकारे मानवी जीवन उन्नत करणारं चिंतन होतं. त्यांचं पहिलं वर्तमानपत्र जे आहे ते मूक समाजाचं नायकत्व स्वीकारून या समाजाला नेतृत्व देण्यासाठी 31 जानेवारी 1920ला त्यांनी मूक नायकचा पहिला अंक प्रसिद्ध केला. ह्या मूक नायकची जाहिरात त्यावेळेला टिळकांच्या केसरीमध्ये प्रसिद्ध करण्यात आली नाही. हाही मुद्दा आपल्याला सर्वश्रुत आहे. त्यांनी जाहिरात छापायला नकार दिला. पण मूक समाजाचं नायकत्व स्वीकारायचं आणि त्यांचं नेतृत्व करायचं आणि ह्या वर्तमानपत्रातनं प्रामुख्यानं स्वकीयानं सल्ला आणि टीकाकारावरती हल्ला हे मूक नायकचं धोरण होतं. म्हणजे परंपरेचा विचार केला तर आपल्याकडे ज्या दोन परंपरा आहेत, वैदिक परंपरा आणि अवैदिक परंपरा, त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अवैदिक परंपरेचे पुरस्कर्ते होते. त्यांचं दुसरं वर्तमानपत्र जे आहे त्याचं नाव आहे बहिष्कृत भारत. हे पाक्षिक होतं आणि जे 3 एप्रिल 1927ला सुरू करण्यात आलं होतं. या पाक्षिकामध्ये बिरुदावली म्हणून संत तुकाराम आणि ज्ञानेश्वर यांच्या ओव्या आणि अभंग छापण्यात आले होते. म्हणजेच हे वर्तमानपत्र भारतीय परंपरेतलं आहे हे सिद्ध करणारी बाब होती. म्हणजे दुसरं जे पाक्षिक होतं, तिसरं पाक्षिक, त्याचं नाव समता, ते 29 जून 1998ला सुरू केलं. तर हे बहिष्कृत भारत आणि समता हे दोन्ही पाक्षिक जे आहेत ते आलटून पालटून साधारणपणे शुक्रवारी प्रकाशित व्हायचे. तर चौथं वर्तमानपत्र जे आहे त्यांचं ते 24 नोव्हेंबर 1930ला सुरू झालं आणि त्याचं नाव होतं जनता साप्ताहिक. आता हे जे चौथं जनता साप्ताहिक आहे त्याचंच पुढे प्रबुद्ध भारत असं नामांतर करण्यात आलं. म्हणून तांत्रिकदृष्ट्या 5 आणि एकूण ही 4 वर्तमानपत्र होती. आता त्यांच्या विचाराच्या केंद्रस्थानी जो मुख्य मुद्दा होता तो म्हणजे कार्ल मार्क्स काय म्हणतो की सर्व चिकित्सेचा प्रारंभ धर्मचिकित्सेपासून होतो. आणि म्हणून मग आंबेडकर हे प्रखर बुद्धिनिष्ठ होते आणि म्हणून ज्या हिंदू धर्मात ते जन्माला आले, म्हणजे त्याचे 3 टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये हिंदू धर्मामध्ये आक्रमक शैलीमध्ये प्रहार करून सुधारणा करण्याचा प्रयत्न करणं हा त्यांचा पहिला टप्पा आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांना समतेचं बौद्ध तत्वज्ञानाकडे ते आकर्षित झाले आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये सार्वजनिक जीवनाचा दर्जा उंचावावा आणि सभ्य आणि सुसंस्कृत नागरिक घडावेत. ह्या तसं बघायला गेलं तर 3 आंबेडकरी पत्रकारितेच्या प्रेरणा आहेत. आणि म्हणून मग त्याने हिंदू धर्मातली जी विषमतावादी तत्व आहे त्या तत्वावरती प्रहार केला. स्त्रिया, अस्पृश्य, बहुजन यांचं शोषण त्यांनी नाकारलं.
गुलामांना गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे ते बंड करून उठतील, अशी त्यांची भूमिका होती. म्हणजे दलित मुक्तीचं साधन म्हणून लोकांनी शिकलं पाहिजे, संघटित झालं पाहिजे, संघर्ष केला पाहिजे, हे सूत्र त्यांनी स्वीकारलं. आपल्या लेखनाच्या माध्यमातून वरिष्ठ उच्चवर्णीय वर्गानं आत्मपरीक्षण करावं, तर अस्पृश्य वर्गाला आत्मभान आणून द्यावं, असा त्यांचा प्रयत्न होता. म्हणजे ते असं म्हणायचे की हिंदू धर्माची रचना अनेक मजली इमारतीसारखी आहे, मात्र या इमारतीमध्ये एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाता येत नाही. म्हणजे जाती व्यवस्थेमध्ये दैववादावरती आधारित श्रम विभागणी त्यांना मान्य नव्हती. मंदिर प्रवेशाच्या माध्यमातून त्यांनी काही काळ हिंदू धर्मात स्थान मिळवण्याचा प्रयत्न केला, हिंदू धर्माची सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. ह्यासाठी खोटी दैवत कर्मकांडावरती त्यांनी कडाडून हल्ला चढवला. पण ज्या लोकांच्यात आपला जन्म झाला त्यांचा उद्धार करणं हे त्यांनी आपलं कर्तव्य मानलं, आणि म्हणून अनेक मंदिर प्रवेशाची आंदोलनं करून, समतेसाठी आग्रह धरून, हिंदू धर्मामध्ये आपल्याला न्याय मिळत नाही याची खात्री पटल्यानंतर त्यांनी समतेवरती आधारित बौद्ध धर्माचा पुरस्कार करायला सुरुवात केली. समतेचं आकर्षण त्यांना होतं. म्हणजे आंबेडकर असं म्हणायचे की चातुर्वर्णाचे जंतू काढून टाकण्याकरता बुद्धाच्या तत्वज्ञानासारखं उपयुक्त रसायन नाही. म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, सामाजिक नीतिमत्ता, अहिंसा या मूल्यांचा आंबेडकरांनी आपल्या पत्रकारितेमध्ये सातत्यानं आग्रह धरला. अर्थात त्यांची टीका ही ठराविक धर्मापुरती मर्यादित नव्हती. अगदी त्यांनी जो बौद्ध धर्म स्वीकारला त्या बौद्ध धर्मातील भिक्खू संघ जर ब्राह्मण्य वृत्ती टिकवून ठेवत असेल तर त्यांच्यावरती देखील त्यांनी टीका केलेली आहे. म्हणजे भिक्खू हे आयत खाऊ आणि 80 लोकांचं सैन्य नसावं, तर ते सुशिक्षित आणि कार्यप्रवण असावेत, असंही त्यांनी म्हटलेलं आहे. तेव्हा गौतम बुद्धाचं जे तत्वज्ञान आहे, बहुजन हिताय बहुजन सुखाय चिरत भिक्खवे चिरत भुक्खवे, हे सूत्र आंबेडकरांनी स्वीकारलं. त्यांच्या लेखनामुळे आपल्या देशातल्या अस्पृश्यता या विषयाला आंतरराष्ट्रीय महत्त्व प्राप्त झालं. जसं हिंदू धर्मातल्या नकारात्मक बाबींना त्यांनी विरोध केला, बौद्ध धर्मातल्या समतेच्या तत्वज्ञानाचा अंगीकार केला, तसंच सार्वजनिक जीवनामध्ये देखील राजकारणातल्या मनुष्यबळाची गुणवत्ता सुधारण्यासाठी त्यांनी सातत्यानं प्रयत्न केले. अकार्यक्षम नगरसेवकांचा उल्लेख आंबेडकरांनी नंदी बैल, मूक स्तंभ, धूमकेतू अशा शर्का शब्दात केलेला आहे. विभूती पूजा हा त्यांनी लोकशाहीचा विपर्यास मानला. उमेदवाराची लायकी आणि सार्वजनिक कामगिरीकडे लक्ष देऊन मतदान करा असा त्यांचा आग्रह होता. वृत्तपत्र व्यवसाय हा धंदा बनल्याची त्यांना खंत होती. त्यांच्या काही अग्रलेखांचे मथळे आपण बघू. ते मथळे असे आहेत: युवक परिषद, सामाजिक परिषद, हिंदू महासभा व अस्पृश्यता, नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही, समाज समतेचे विरोधक, आमची कैफियत, भाकरी मागितली दगड दिला, अर्धवट राजकारणी देशाला विघ्न, बुद्ध जयंती आणि तिचं राजकीय महत्त्व या शीर्षकावरून देखील आंबेडकरांच्या विचाराची दिशा स्पष्ट होते. त्याने माध्यमाबद्दल लिहिताना देखील असं लिहिलंय की बहिष्कृत भारताची संपादकी हा पैसा कमावण्याचा धंदा नसून लोकजागृती करता घेतलेली दीक्षा आहे, असं त्यांचं संपादकीय धोरण होतं. बऱ्याच वेळेला अंकातले सर्वच्या सर्व 24 रकाने ते एकटेच लिहित. त्यांच्या अंकात जाहिराती, सोडचिठ्ठ्यांच्या नोटिसा नसायच्या, गटार गप्पांना वाव नव्हता. सर्व आटपाने वर्गणदारांना म्हणजेच वाचकांना समर्पित होती. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वृत्तपत्र लेखन म्हणजे धर्मनिरपेक्ष लोकशाही मूल्यांचं संवर्धन करण्यासाठी लोकजागृतीची आंबेडकरांनी घेतलेली एक स्वयंदीक्षा होती. दारूच्या जाहिराती छापू नयेत असा त्यांचा आग्रह होता. आपल्या लेखनामध्ये स्पृश्यांना कर्तव्याची व अस्पृश्यांना अधिकाराची जाणीव करून देताना त्यांनी शरीर सुखाकडे न पाहता डोळ्यांच्या वाची केल्या. आंबेडकरांची ही जी सगळी 4-5 विचारपत्र आहेत त्यामधनं सातत्यानं मानवी जीवन उन्नत करणारे चिंतन होतं, आणि स्वकीयांना सल्ला आणि टीकाकारावर हल्ला करत आंबेडकरांनी आपल्या पत्रकारितेतून कापका या विचारवंतानं म्हटल्याप्रमाणे
नरकातून गाणाऱ्यांचा स्वर्ग नरकातून गाणाऱ्यांचा स्वर्गीय असतो हे साधार सिद्ध केलं.